नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आता 11वीची तुमची अॅन्युअल एक्झाम सुरू आहे, वार्षिक परीक्षा सुरू आहे. त्या अनुषंगाने आपली चर्चा या ठिकाणी सुरू आहे की वार्षिक परीक्षेमध्ये इंग्लिश विषयाचा जो रायटिंग स्किलचा भाग आहे त्याच्यामधला एक इम्पॉर्टंट भाग म्हणजे रिपोर्ट रायटिंग. ज्या भागावर तुम्हाला 4 मार्काला प्रश्न विचारला जातो, तर रिपोर्ट कसा लिहायचा यावर आपण चर्चा करणार आहोत आज. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. रिपोर्ट रायटिंगच्या अगोदर आपण ईमेल रायटिंगवर चर्चा केलेली आहे. ईमेल रायटिंगची जर का तुम्ही नसेल व्हिडिओ बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ईमेल रायटिंगवरती चर्चा केलेली आहे, तर ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता ईमेल रायटिंगची. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आता आपण पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज आता आपण सगळ्यात अगोदर रिपोर्ट रायटिंग करत असताना कुठली काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला तुमच्या महाविद्यालयात किंवा इतर कुठेही घडलेल्या एखाद्या ऍक्टिव्हिटी किंवा घटनेबद्दल तुम्हाला रिपोर्ट लिहायला सांगेल, किंवा तुमच्या एखाद्या महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये एखादा कार्यक्रम झालेला आहे त्यावरती तुम्हाला रिपोर्ट लिहा, किंवा तुम्ही एखाद्या गावामध्ये गेला तिथे एखादा कार्यक्रम झाला असेल, स्वच्छ भारत अभियान असेल किंवा क्रीडा महोत्सव झाला असेल, सांस्कृतिक कार्यक्रम झाले असेल, त्याचा रिपोर्ट लिहा. अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. ओके, तुमचा अहवाल जो आहे तो 100 ते 150 शब्दामध्ये लिहायचा आहे. अहवाल लिहिण्यासाठीची परिस्थिती, विषय तुम्हाला ऑलरेडी दिलेला असेल. ओके, जी परिस्थिती असेल, जो विषय असेल तो कृतीपत्रिकेत असेल. अहवालामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट हेडलाईन लिहिणं खूप गरजेचं आहे. काही इम्पॉर्टंट गोष्टी तुम्ही ज्यावेळेस रिपोर्ट लिहाल त्यावेळेस हेडलाईन लिहिली पाहिजे. त्याच्यानंतर ठिकाण, कुठं तो कार्यक्रम घडलाय ते, आणि तारीख, आणि बातमी देणाऱ्याचं नाव म्हणजे तुमचं नाव, जो तो रिपोर्ट लिहिणार आहे त्याचं नाव. या 4 गोष्टी मित्रांनो आल्या पाहिजेत, अतिशय महत्वाचे. सगळ्यात पहिली गोष्ट हेडलाईन, त्याच्यानंतर प्लेस आलं पाहिजे, त्याच्यानंतर डेट आली पाहिजे, त्याच्यानंतर तुमची बायलाईन म्हणजे नाव देणाऱ्याचं नाव, त्याच्यानंतर म्हणजे रिपोर्ट लिहिणाऱ्याचं नाव. त्याच्यानंतर अहवालाचा पहिला परिच्छेद हा मुख्य परिच्छेद असतो, लीड असतो, ज्यामध्ये महत्वाच्या तथ्यांची माहिती दिलेली असावी. म्हणजे पहिला जो परिच्छेद आहे त्याच्यामध्ये जो तुम्ही अहवाल लिहिताय, जो रिपोर्ट लिहिताय, तो कशाचा आहे, कुठे झाला, या पद्धतीनं तो कार्यक्रम असेल तर तो कुठे झाला, या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. पुढील परिच्छेदामध्ये दुसऱ्या परिच्छेदामध्ये त्याचे डिटेल्स पाहिजे, तो कार्यक्रम कसा झाला. म्हणजे पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं की बाबा कुठला कार्यक्रम होता, कुठं झाला, कोण उपस्थित होतं. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं, डिटेलमध्ये तो कार्यक्रम कसा झाला, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या होत्या, त्याच्यामध्ये असलेल्या वक्त्यांनी काय नेमकं भाषणामध्ये सांगितलं, हे सगळे मुद्दे तुम्ही लिहू शकताय. पुढचा मुद्दा, तुमच्या वैयक्तिक मतांचा समावेश इथं करायचा नाहीये, मात्र इतरांची मते तुम्ही लिहू शकता. तुमचं वैयक्तिक मत, तुम्हाला काय वाटतं ते इथं अजिबात महत्वाचं नाहीये. जो कार्यक्रम झालाय ते लिहायचं, इथं तुमचं मत अजिबात लिहायचं, देहत बसायचं नाही. ओके, अहवाल लिहिताना कर्मणी प्रयोगाचा म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसचा जास्त वापर करावा. तर हे काही मुद्दे आहेत आपल्याला रिपोर्ट लिहित असताना ते लक्षात ठेवले पाहिजे. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी प्रत्यक्षात एक उदाहरण बघूयात. बघा, उदाहरण एक एक्झाम्पल बघू. इमॅजिन, अशी कल्पना करा, युअर कॉलेज रिसेंटली ऑर्गनाइज अ प्रोग्राम ऑन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तुमच्या कॉलेजने आता नुकताच एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती एक कार्यक्रम घेतलेला आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर कार्यक्रम घेतला. ॲज अ स्टुडंट इन्चार्ज, तुम्ही एक स्टुडंट इन्चार्ज आहात. राईट अ रिपोर्ट ऑफ सेम इन अबाउट 150 वर्ड फॉर युअर कॉलेज मॅगझिन. तुमच्या कॉलेज मॅगझिन मध्ये हा रिपोर्ट लिहायचा आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वरती तुमच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम झालेला आहे. हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कार्यक्रम झालाय, वर्कशॉप झालेला आहे किंवा कार्यक्रम झालाय, किंवा बाबा या पद्धतीची ऍक्टिव्हिटी झालेली आहे, तर याचा रिपोर्ट लिहा. तर सुरुवातीला तुम्हाला टायटल लिहिणं गरजेचं आहे. मग तुम्ही लिहा की बाबा ऑर्गनाइज XYZ कॉलेज ऑर्गनाइज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यानंतर मग तो लिहिणाऱ्याचं नाव, त्याच्यानंतर डेट आणि कुठं झालं, या सगळ्या गोष्टी. आता बघा, प्रत्यक्षात एक एक्झाम्पल आपण याचं उदाहरण बघू. बघा, इथं लिहिलंय मी. पहिली गोष्ट टायटल, 2 days प्रोग्राम ऑन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. टायटल लिहिलं, तुमच्या मॅगझिन मध्ये हे टाकायचं आहे, 2 days प्रोग्राम ऑन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या ऐवजी दुसरं काहीतरी असू शकतं, 2 days प्रोग्राम ऑन कम्युनिकेशन स्किल, किंवा 2 days वर्कशॉप ऑन कम्युनिकेशन स्किल, किंवा इतर कुठलाही कार्यक्रम झाला असेल, काही सांस्कृतिक कार्यक्रम झाला असेल, किंवा स्पोर्ट डे ऑर्गनाइज बाय XYZ कॉलेज. ओके, असं स्पोर्ट डे असेल, कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम झाला असेल तर त्याचं टायटल लिहायचं. त्याच्यानंतर मग इथं बाय लाईन म्हणजे बाय आर्यन पाटील स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे इथं लिहायचं जो व्यक्ती हा रिपोर्ट लिहिणार आहे त्याचं नाव. बाय लाईन म्हणजे बाय लिहून त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे, तुमचं नाव, बाय लिहून तुमचं नाव. किंवा जर कधी कधी तुमच्या प्रश्नामध्ये जर का नाव दिलं असेल तर ते लिहायचं, नाही तर काही नाव लिहिलं तरी चालेल, की बाबा बाय आर्यन पाटील स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह. ओके, पुढचा मुद्दा, पुणे जानेवारी 2020 ही डेट. 3 गोष्टी, पहिली गोष्ट हेडलाईन, दुसरी गोष्ट बाय लाईन, आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, डेट. ओके, डेट आणि ठिकाण.
तारीख आणि ठिकाण या 3 गोष्टी आल्यानंतर मग आपल्याला आपला रिपोर्ट जो आहे तो आपल्याला लिहायला सुरुवात करायची आहे. रिपोर्टमध्ये बघा, आवर कॉलेज रिसेंटली ऑर्गनाइज अ 2 days प्रोग्राम ऑन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आता इथे लक्षात घ्या, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट येतं. कधी कधी काय होईल, समजा तुमचा आवर कॉलेज रिसेंटली ऑर्गनाइज अ 2 days प्रोग्राम ऑन कम्युनिकेशन स्किल असेल, किंवा स्पोर्ट डे प्रोग्राम असेल, किंवा कल्चरल ऍक्टिव्हिटी प्रोग्राम असेल, किंवा टीचर डे प्रोग्राम असेल, तर तिथं 2 day नाही येणार. मग डायरेक्ट येईल आवर कॉलेज रिसेंटली ऑर्गनाइज टीचर्स डे असं येईल या ठिकाणी 2 daysच्या ऐवजी. मित्रांनो, काही एखादा डे जरी बदलला तरी आपल्याला ही वाक्यरचना लक्षात ठेवली पाहिजे की बाबा आवर कॉलेज रिसेंटली ऑर्गनाइज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, किंवा बाबा टीचर डे प्रोग्राम, सायन्स डे प्रोग्राम, मॅथ्स डे प्रोग्राम, स्पोर्ट डे प्रोग्राम, वुमेन डे प्रोग्राम, किंवा इंडिपेंडन्स डे, किंवा काय असेल ते तो कार्यक्रम या ठिकाणी तुम्हाला इथे लिहायचा आहे. पुढे द मेन गोल वॉन्ट्स टू हेल्प स्टुडंट इम्प्रूव्ह देअर कम्युनिकेशन स्किल, टाइम मॅनेजमेंट अँड कॉन्फिडन्स. मग याच्या माध्यमातून आपण काय करू, काय याचा गोल होता, याचा उद्देश काय होता कार्यक्रमाचा. द मेन गोल वॉज टू द हेल्प स्टुडंट इम्प्रूव्ह देअर, त्यांचा कम्युनिकेशन स्किल वाढावा, त्यांचा टाइम मॅनेजमेंट स्किल वाढावा, त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा. हे सगळ्या उद्देशातून हा कार्यक्रम जो आहे त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ड्युरिंग दीज 2 days, या 2 दिवसांमध्ये काय घेण्यात आलं, मेनी वर्कशॉप युअर हेल्ड, तिथे बरेचसे वर्कशॉप कार्यशाळा घेण्यात आल्या. स्टुडंट्स ऍक्टिव्हली पार्टिसिपेट इन ग्रुप डिस्कशन, मुलं ग्रुप डिस्कशन, प्रोजेक्ट्स अँड रोल प्ले मध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे मुलांनी पार्टिसिपेशन केलं. कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमामध्ये हे येऊ शकतं. द ऍक्टिव्हिटीज मेड द लर्निंग प्रोसेस फन अँड इझी टू अंडरस्टँड. ज्या काही ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, दीज ऍक्टिव्हिटीज आहेत, या काही ऍक्टिव्हिटी आहेत, त्या ऍक्टिव्हिटीमुळे काय झालं की ती लर्निंग प्रोसेसमध्ये म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये एकदम आनंद झाला आणि चांगल्या प्रकारे त्या सगळ्या गोष्टी समजल्या. द हायलाइट ऑफ द इव्हेंट वॉज स्पेशल स्पीच बाय द फेमस मोटिवेशनल स्पीकर मिस्टर समीर देशमुख. आणि सगळ्यात महत्वाची हायलाइट काय बाबा याच्यामध्ये, जे स्पीच दिलं समीर देशमुख यांनी, ते मोटिवेशनल स्पीच आहेत, स्पीकर आहेत, ते त्यांनी जे स्पीच दिलं हे महत्वाचं होतं. ही शेअर्ड ग्रेट टिप्स ऑन बिल्डिंग अ स्ट्रॉंग पर्सनॅलिटी युझिंग सिम्पल एक्झाम्पल अँड लाईट ह्युमर. म्हणजे त्यांनी साध्या सोप्या भाषेतून आणि अतिशय हसत खेळत पद्धतीने त्यांनी त्यांचा जो विषय तो मांडला. आणि ही स्पीच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग अँड ऑल स्टुडंट्स अप्रिशिएटेड इट. त्यांचं स्पीच अतिशय चांगलं होतं आणि सगळ्या मुलांना आवडलं, सगळ्यांनी अप्रिशिएट केलं. आणि पुढे द प्रोग्राम वॉज हज सक्सेस. आफ्टर द सेशन स्टुडंट्स शो बेटर कॉन्फिडंट अँड पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. इट वॉज ट्रूली हेल्पफुल अँड मेमोरेबल इव्हेंट फॉर ऑल. मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, प्रत्येक कार्यक्रमासाठी, प्रत्येक रिपोर्टसाठी तुम्ही हे शेवटी हे वाक्य जसं तसं लिहू शकता की बाबा द प्रोग्राम वॉज अ हज सक्सेस. आफ्टर दिस सेशन स्टुडंट शो बेटर कॉन्फिडंट अँड अ पॉझिटिव्हली ॲटिट्यूड. इट वॉज ट्रूली हेल्पफुल अँड मेमोरेबल इव्हेंट. अतिशय आठवणीत लक्षात राहणारा हा इव्हेंट होता, हा कार्यक्रम होता. तर अशा पद्धतीने आपल्याला रिपोर्ट लिहिता आला पाहिजे. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण रिपोर्ट कसा लिहायचा यावर चर्चा केली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक महत्त्वाचा रायटिंग स्किलचा भाग बघूयात. पण पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.